आणि आतापर्यंतच्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। मनोज जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर। आज मनोज जरांगेंचा आळंदीत मुक्काम, तर उद्या दादरमध्ये वकिलांसोबत जरांगेंची बैठक। मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचनेविरोधातील याचिकेनंतर कोर्टात कॅव्हेट दाखल। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंकडून एकाच वेळी 4 ठिकाणी कॅव्हेट दाखल। सगळे सोयरेबाबत काही निर्णय घेण्यापूर्वी अवगत करण्याची विनंती। राज्यातील विविध महानगरपालिका आणि नगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी आज राज ठाकरेंची भेट घेणार। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढीच्या मुद्द्यावर चर्चा होणार। सकाळी 10 वाजता शिवतीर्थावर बैठक। देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास जातनिहाय जनगणना करणार। आरक्षणावरील 50% मर्यादा देखील हटवणार। झारखंडमध्ये राहुल गांधींचं जनतेला आश्वासन। भंडारा गोंदिया लोकसभेची जागा काँग्रेसच जिंकणार। भंडारा गोंदियात मोदी उभे राहिले तरी त्यांचा पराभव होईल, नाना पटोलेंचं हे वक्तव्य। पियुष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा, तर मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष, सूत्रांची माहिती। मालेगावचा मिनी पाकिस्तान उल्लेख केल्यानं नितेश राणेंना नोटीस। माजी आमदार आसिफ शेख, समाजवादीच्या नेत्या आहेत शाहिना हिंद यांच्याकडून ही नोटीस देण्यात आली आहे। रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्याची बुलढाणा पोलिसांची मागणी। बुलढाणा पोलिसांचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज। तुपकरांची तुरुंगात रवानगी करण्याची पोलिसांची मागणी। छत्रपती संभाजीनगरातील अजित पवार गटाचे नेते दत्ता गोरडे ठाकरे गटात जाणार। आज दुपारी मातोश्रीवर गोरडेंचा पक्षप्रवेश।